राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील आज परभणीमध्ये आलेले. त्यांनी परभणीतील वेगवेगळ्या भागामध्ये आज नुकसानीची पाहणी केली. आपल्यासोबत मकरंद पाटील आहेत. सर, सगळ्यात मोठा प्रश्न तोच आहे. परभणीला 128 कोटी दिले, राज्यातल्या वेगवेगळ्या भागात दिले. 8,500 रुपये हेक्टरी या नुकसानीला कमी आहेत का नाही? नाही, मुळामध्ये जर एकूण नुकसान जर आपण बघितलं, खरं तर शेतकऱ्यांचा सगळा प्रपंच हा खरीपावर अवलंबून असतो. आणि हा जो पाऊस आणि विशेषतः मराठवाड्यातल्या बहुतेक सगळ्या जिल्ह्यांमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये खरीपाचं नुकसान झालेलं आहे. काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे झालंय आणि काही ठिकाणी गोदावरीसारख्या नद्यांचं जे पाणी पुराचं आलं त्यामुळं शेती गावं वेढली गेली. त्यामुळं अनेक ठिकाणी नुकसान, असं दोन्ही बाजूनं हे आसमानी संकट शेतकऱ्यांवर निश्चितपणानं आलेलं आहे. या संदर्भामध्ये सरकार अतिशय संवेदनशील आहे. कालच राज्याच्या आदरणीय मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी काही जिल्ह्यांचा दौरा केलाय. त्यामुळे वस्तुस्थिती त्यांनी फील्डवर येऊन पाहिलेली आहे. मान्य आहे, पण 8,500 रुपये याच्या वाढवण्याचा विचार सरकारचा आहे का? कारण 8,500 रुपये हे काढण्याचं सुद्धा सर शेतकऱ्यांची आता आम्ही भावनाच ऐकायला आलोय आणि वस्तुस्थिती पाहण्याकरता आलोय. ही वस्तुस्थिती ऐकल्यानंतर माननीय मुख्यमंत्री आणि कॅबिनेट समोर हा विषय आम्ही आणू आणि आपली जी मागणी शेतकऱ्यांची आहे ही आम्ही त्यांच्या समोर मांडू. पीक विम्याचा प्रश्न आहे. 5 ट्रिगर यावेळेला काढलेले आहेत. एका ट्रिगरवर शेतकऱ्यांना मदत मिळेल का? कारण तोही प्रश्न आहे. नाही, ठीक आहे, आता कृषी विभागाचा विषय आहे, परंतु कृषी विभाग या संदर्भात काही नवीन धोरण आखते. ते आता ते आखल्यानंतर आपल्याला सरसकट मदत पीक विम्याच्या संदर्भात ज्यांनी काढलेलं नाही किंवा शेतकऱ्यांनी पाठच फिरवली होती पीक विम्याच्या त्या संदर्भामध्ये विचार विनिमय करता येईल. पण सरकार पाठीशी राहील का शेतकऱ्यांच्या? 100% होणार. ऐकून घ्या साहेब, खरीपामध्ये आतापर्यंत आम्ही साधारण 31.60 लाख शेतकऱ्यांना 2200 कोटी रुपये 2215 कोटी रुपये खरीपामधली मदत आम्ही दिलेली. आणि अद्यापही काही पंचनामे यायचे. तर आता सप्टेंबर महिना विशेषतः की यामध्ये हे जे आपण नुकसान बघतोय हे पंचनामे प्राप्त झाल्यानंतर सरकार देतंय, परंतु ती मदतही आम्ही देऊ. आणि जे वाढीव मदतीची मागणी लोकांची आहे की जी आता फील्डवर आल्यानंतर वस्तुस्थिती आपल्या लक्षात येते. काय म्हणतात राजेश दादा आमदार, काय वाटतं किती मदत नाही ना, किती मदत द्यायला पाहिजे शेतकऱ्यांना? 8,500 रुपये तरी 8,500 ही पुरत नाही, आम्ही मान्य केलेली आहे. आणि आम्ही तशा पद्धतीनं आदरणीय मुख्यमंत्री आहेत, दादा आहेत आणि आबा आहेत, तिघांनाही आम्ही तशा पद्धतीने निवेदन दिलेले आहेत. त्यांच्या वतीनं त्यांनी आम्हाला आश्वासित केले की कॅबिनेट समोर हा विषय ठेवून जास्तीत जास्त मदत शेतकऱ्यांना करू. किती मदत करायला पाहिजे हेक्टरी असं म्हणणं आहे? आता आमची अपेक्षा आहे त्यांनी मिनिमम 25,000 रुपये हेक्टरी मदत त्यांनी करायला पाहिजे. तर हे होते राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री, तसेच राजेश विटेकर आमदार होते या मतदारसंघाचे. शासन भरीव मदत देणार असं आश्वासन त्यांनी दिले. पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.